सगळं बाई किती भरली आता जागा प्लेन नाही ना. प्लेन जागा नाही ना. प्लेन जागा पाहिजे त्याला. हॅलो आयर साहेब येईल तिथं नाही आयर साहेब येईल का बरं इकडे येईल होतो गोयगावला आलतो थोडं दर्शक की किरकोळ निघलं तिथं पाहिलं लांब राहा डायरेक्ट खालीवर जागा असली तोंड बाहेर काढतो ना. हा भरपूर बस बस राहू नेमकं फोन चालून फोन स्विच ऑफ झाला मावाला. बरं मोठे फोन आहे का उठू उघड्या 2-3 मिनिटं लागत ते थोडे दिवस दिसते आता घोणच दिवाळीचं घोणच चालू आहे कंटिन्यू. आजार चावला तुम्हाला हॅलो तर सरळ सरकारी हॉस्पिटल मध्ये जायचं. कंटिन्यू घोणच निघू राहिला आता. त्यांचं मीटिंग पिरियड एका ठिकाणी 2-2, 3-3 आढळतील. तशी राहते घोणाचं असं पाल्यासारखं कलर राहील मार राहील. तुम्ही इकून म्हणा आम्ही इथून तिथपर्यंत झाप मारण ते अंगावर ते ना उन्हामुळे इथून अशी झाप मारण अंगावर तिला घाबरून राहायचं कधी. हा इंडियन स्पेक्टिकल कोब्रा मराठीत नाग. हा जर चावला तुम्हाला 2.5-3 तास काही नाही होणार. ते पिक्चर मध्ये दाखवतात लगेच फेस येतो तोंडात लगेच माणूस मरतं तर लगेच कोणी मरत नाही. 2.5-3 तास तुम्हाला काही नाही होणार. घोणच तुम्हाला 1.5 तास 1 तास असा वेळ दे तोपर्यंत तुम्ही दवाखान्यात पोहोचत. पण प्रायव्हेट मध्ये नाही जायचं सरकारी मध्ये जायचं. अँटीव्हेनम तिथं फ्री भेटतं. इकडं प्रायव्हेट मध्ये तुम्हाला जास्त पैसे लागतील. थंडीमध्ये कमी दिसतात. एकदा यांनी खाल्लं पिल्लं तर 2-2.5 महिने तर हे दिसतच नाही जवळपास. ती पचनक्रिया त्यांची कमी होऊन जाते. पचण्यासाठी मग ते वेळात जाऊन बसले नंतर लवकर येत नाही. घोणच जास्त निघते. आता घोणच सीझन आहे म्हणून म्हणलं जपून राहायचं. हिचा मक्का जो आहे कवड्याचा का हा आजगर समजायचं नाही. करोड म्हणतो आपण त्याला आहे ना. हा आजगर आपल्या भागात नाही. सगळ्यात खतरनाक साप आहे तो. तुम्हाला फक्त याच्यावर पिक्चर पाहिलं तुम्ही म्हणून हा खतरनाक आहे असं नाही. घोणस आहे घोणसपेक्षा मण्यार जास्त आहे. आणि हा जर प्रत्येक वेळेस विष नाही सोडत चावला तर तुम्हाला असं चावला तो विष सुटतं असं नाही. 10 मिलीग्रामच्या वर जर विष सुटलं तर माणूस मरणार. पहिले पाहायचं दवाखान्यात जायचं पहिले. आता तुम्हाला साप चावला कुठं बी. आता समजा तुम्हाला बिन चावला तुम्ही दवाखान्यात उभे राहा ना. शूटिंग चालू आहे ना. रान काका शूटिंग चालू. हा काका उभे
कमला पुंडली हरिहर श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु गंगागिरी महाराज की जय. मित्रांनो, हे रामकिसन मोठे आणि इथे पब्लिक जी आहे, सगळी बाकीची मारला का भरपूर जण बोलत होते, काही जण का आम्ही मारतो म्हणून. तर यांनी साप न मारता लगेच मला कॉल केला. एक सापाचा जीव वाचवण्यात आम्हाला सहकार्य केलं. प्रत्येकाने हेच करा, कारण मुक्का प्राणी येतो, त्याला माणूसशी काही घेणं देणं नसतं. त्याचं वीज जे असतं ते आपलं बेंडकी किंवा उंदीर त्यांच्यासाठी असतं. आपलं पायाच्या व्हायब्रेशननी पण सगळ्यात भित्र प्राणी असेल तर साप आहे. तर साप हा काय बळजबरी चावत नसतो. तर सरांचं धन्यवाद, यांनी एका सापाचा जीव वाचवला. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय औरंगाबाद.